नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूर शिवारामध्ये। या ठिकाणी श्री क्षेत्र वालसावाडा येथील उपसरपंच सदानंद राऊत तथा दादारावजी राऊत माजी उपसभापती पंचायत समिती भोकरदन यांचा हा SRT पद्धतीने वांग्याचा प्लॉट आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, कुठल्याही प्रकारची जमिनीला यावर्षी नांगरणी न करता मागील वर्षीची जे मल्चिंग टाकलेली मिरचीची ती पण या ठिकाणी तशीच आहे। त्याच्यानंतर या जमिनीला कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटेटर न करता त्यांनी मिरच्या खराब झाल्यानंतर या ठिकाणी मक्काचं पीक घेतलं होतं। आपण मक्याचे पीक पण या ठिकाणी जे खोडे ते या ठिकाणी बघू शकता। त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये हरभरा सुद्धा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता बघू शकता, कुठल्याही प्रकारची जमिनीची नांगरणी रोटेटर कुठल्याही प्रकारचं अंतर्मशागत न करता असा हा जबरदस्त याचा प्लॉट या ठिकाणी वांग्याचा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे। आता या ठिकाणी कालच या ठिकाणी या वांग्याची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि जवळपास या ठिकाणी बघू शकता वांग्याची साईज पण बघू शकता, एक बघू शकता किती प्रचंड वांगे या झाडाला लागलेले आहेत। आणि या ठिकाणी आपले भाऊसाहेब पाटील जाधव हे पण या ठिकाणी उपस्थित आहे। तर यांच्या देखत काल या वांग्याची हार्वेस्टिंग झालेली आहे। आता या 25-30 गुंठ्यामधून भाऊसाहेब पाटील किती वांगे निघाले होते? काय पहिलाच तोडा आहे, काल तोडले ना 10 क्विंटल 20 किलो वांगे भरले। 10 क्विंटल 20 किलो वांगे। बरं, भाव वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला? काही माहिती नाही, पण मग 10 क्विंटल 20 किलो वांगे दिले का? बरं, या जमिनीची आता तुम्हाला नांगरणी केलेली आहे का? काहीच नाही। आता पहिल्या मिरच्या आज वर्षीच्या मिरच्या लावल्यापासून आता या ठिकाणी मागच्या वर्षी या ठिकाणी मिरची लागवड करेल होती, मिरचीसाठी मल्चिंग टाकलेलं होतं। त्याच्यानंतर मिरची खराब झाल्यानंतर त्यांनी मक्काचं हे लागवड केलेली बघा, हे मक्काचे दस तसेच आहे बरं का। आणि त्याच्यानंतर परत याच ठिकाणी हे बघू शकता, हे आपले काय हरभऱ्याचे दस तसेच आहे का नाही। आता दरवर्षी जे शेतकरी नांगरणी रोटेटर करतात, हा जो खर्च करतात का हो दादा, तर हा विनाकारणचा खर्च आहे का फायद्याचा आहे? विनाकारण। जर अशा पद्धतीत जर शेती केली तर याच्यात तुमचा नांगरणीचा खर्च वाचतो, मजुराचा खर्च वाचतो, रोट्या करण्याचा मजुराची खुशामत करण्याची पन्नीचा खर्च वाचतो, बरोबर आहे की नाही? आता ही SRT पद्धतीनं जी शेती आहे, या तंत्राचे जे जनक आहे कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा, तर यांनी हे जे तंत्र शोधून काढलेले शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का त्याचं आहे? तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्र वापरायला पाहिजे का नाही? आपण जे दरवर्षी नांगरणीचे रोट्याचे जमिनीवर जे अत्याचार करू लागलेलो आहेत, तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की दरवर्षी नांगरणी रोटेटर न करता विना नांगरणीची, विना बैलाची, विना ट्रॅक्टरची अशा पद्धतीने SRT पद्धतीने शेती करावी। आता हे आम्ही शेजारी 2 महिने झाले ना, 2 महिने झाले ना वांगे लावायला। 2 महिने पण नाही झाले आहे की नाही? 2 महिने नाही झाले। हां, हे बघू शकता तुम्ही। आता हे शेजारी त्यांच्या हे जे शेतकरी आहे ते सांगतात की 2 महिने झाले या वांग्याच्या प्लॉटला आणि आज एवढं प्रचंड उत्पादन या वांग्यामधून निघू लागलेलं आहे का नाही? तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अतिरिक्त खर्च न करता, जमिनीवर नांगरणीचे रोटेटरचे अत्याचार न करता त्यांनी SRT पद्धतीने शेती करावी। ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल त्यांनी 80 07 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती।